Hello everybody, welcome in SK Commerce classes. TYBCom Cost and Works Accounting third. Cost and Works Accounting या सब्जेक्ट मधला स्टँडर्ड कॉस्टिंग जे कॉस्टिंगचं एक टेक्निक आहे. स्टँडर्ड कॉस्टिंग नावाचा आपल्याला एक टॉपिक आहे. त्याचे काही थिअरी लेक्चर्स आपण या चॅनलवर पाहिलेले आहेत. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन पेपर ऑक्टोबर 2018 यामधील क्वेश्चन नंबर 5. या प्रश्नाचं लाईव्ह लेक्चरमध्ये जे आन्सर मी प्रेझेंट केलेला आहे किंवा झूम ॲपवरती जो लेक्चर झाला त्यामध्ये मी हा प्रश्न कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवला, ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स ऐकायला मिळतील आणि हा प्रश्न स्टँडर्ड कॉस्टिंगचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचे आन्सर आपण क्वेश्चन पेपरच्या आन्सर मध्ये कसं प्रेझेंट करायचं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे. अशा पद्धतीचे खूप सारे MCQ व्हिडिओज, थेरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनाही शेअर करा. चला सुरू करूया. आज या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड कॉस्टिंग सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर ऑक्टोबर 2018 चा क्वेश्चन, त्याचं लाईव्ह आन्सर. कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग 3 TYBCom स्टँडर्ड कॉस्टिंगचा एक क्वेश्चन आहे जो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी क्वेश्चन पेपर ऑक्टोबर 2018 या क्वेश्चन पेपरमधला आहे. स्टँडर्ड कॉस्टिंग तुम्हाला माहिती आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग हे टेक्निक आहे अकाउंटचं ज्यामध्ये आपण व्हरायन्सेस कॅल्क्युलेट करतो. व्हरायन्सेस एक्झामला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये असे 2 किंवा 3 प्रश्न दिसतील ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हरायन्सेस कॅल्क्युलेट करायला सांगितले जातात. या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला विचारलंय मटेरियल कॉस्ट व्हरायन्स, मटेरियल प्राइस व्हरायन्स आणि मटेरियल युसेज व्हरायन्स अँड व्हेरीफाय द रिझल्ट. तुम्हाला रिझल्ट सुद्धा व्हेरीफाय करायचा असतो. तो कशा पद्धतीने करायचा आपण हे पाहूया. सर्वप्रथम हा क्वेश्चन तुम्हाला समजतोय का पहा. काय क्वेश्चन आहे साक्षी वाच बरं. The standard quantity and standard price of raw material required for 1 unit of a product A. हा As follows. मग मटेरियल हा आता बघ काय सांगतोय मी. आपल्याला किती युनिट बनवायचे? 1 युनिट बनवायचं. किती? 1 युनिट. तुला माहिती आहे कोणताही पदार्थ बनवायचा असेल तर तो पदार्थ बनवण्यासाठी 2, 3, 4 वेगवेगळे मटेरियल लागतात. हो. जसं आता तुझ्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये एकच मटेरियल वापरलंय का? नाही. त्याच्यामध्ये काच आहे, त्याच्यामध्ये रबर आहे, त्याच्यामध्ये प्लॅस्टिक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्किट आहेत का नाही? हो आहेत. कोणती पण वस्तू बनवायची असेल, समजा तुला फर्निचर बनवायचं असेल, फक्त लाकूडच लागतं का? नाही, त्याला गम लागतो, त्याला खिळे लागतात, बरोबर का नाही? अशा बऱ्याच वस्तू राहतात. तसं आपल्याला प्रोडक्ट ए नावाची एक वस्तू बनवायची आहे आणि ती वस्तू बनवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते मटेरियल लागतात? मटेरियल एक्स आणि मटेरियल वाय. बरोबर. तर एक वस्तू बनवण्यासाठी, ए नावाचा प्रोडक्ट बनवण्यासाठी
आपल्याला मटेरियल एक्स किती किलो लागतं? 2 किलो. 2 किलो. आणि वाय नावाचं मटेरियल किती लागतं? 4 4 किलो. ओके. म्हणजे याचा अर्थ समजा तुला प्रोडक्ट ए नावाच्या 2 वस्तू बनवायच्या असतील, किती? 2 वस्तू बनवायच्या असेल तर मटेरियल एक्स किती लागेल? 4 किलो. आणि मटेरियल वाय किती लागेल? 8 किलो. हे समजलं का? हो. समजा तुला 10 प्रोडक्ट बनवायचे, ए नावाचे किती प्रोडक्ट बनवायचे? 10. तर मटेरियल एक्स किती किलो लागेल? एक प्रोडक्ट बनवण्यासाठी 2 किलो, तर 10 प्रोडक्ट बनवण्यासाठी 2000. अरे 10 बनवण्यासाठी 10 20 किलो सर. 20 किलो. शाबास विकास. आणि वाय नावाचं मटेरियल किती लागेल? 40 किलो. 40 किलो. शाबास, व्हेरी गुड. म्हणजे काय केलं, जितके प्रोडक्ट बनवायचे त्याला या स्टँडर्ड क्वांटिटीने मल्टिपल करावं लागेल, आपल्याला गुणावं लागेल. हो. बरोबर ना? बर. आता इकडे स्टँडर्ड प्राइस, त्याची प्राइस दिलेली आहे आपल्याला. प्राइस किती दिली? 3 रुपये एका किलोची एक्स नावाचं मटेरियल आणि 2 रुपये एका किलोची वाय नावाचं मटेरियल. ओके. बर. आता त्यांनी खाली काय सांगितलंय? ऍक्च्युअल प्रोडक्शन. ऍक्च्युअल प्रोडक्शन किती दिलंय त्यांनी? किती वस्तू बनवायच्यात आपल्याला? 500. मग बघ बरं, त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन होती एक्स नावाची एक प्रोडक्ट बनवण्यासाठी एक्स नावाचं मटेरियल 2 किलो लागतं. किती किलो लागतं? 2 किलो. मग 500 वस्तू बनवण्यासाठी किती किलो लागेल? 500 गुणिले 2 1000. परंतु इथं ऍक्च्युअल क्वांटिटी किती सांगितली त्यांनी? किती दिली? 1100. हा, म्हणजे आपल्याला जास्त लागलं, हे की नाही? आणि मटेरियल वाय एका प्रोडक्टसाठी 4 किलो लागतं ना. तर 500 प्रोडक्टसाठी किती लागायला पाहिजे? 4 गुणिले 500 2000. आणि इथे किती दिलंय खाली त्यांनी? 1800. म्हणजे कमी लागलं. अलग लक्षात. बर. आता तुमच्या जवळ कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटर घेऊन बसा जरा वेळ. त्यांनी पुन्हा काय सांगितलं? टोटल कॉस्ट नावाचा कॉलम दिलाय 500 वट. काय दिलाय? टोटल कॉस्ट. बर. आता टोटल कॉस्ट दिलाय तर त्यांनी इथे मटेरियल एक्सची टोटल कॉस्ट दिली 3410 रुपये. 3410 रुपीज. किती किलोसाठी? 1100. मग 1100 किलोसाठी 3410 एवढे रुपये लागले. म्हणजे 1 किलोला किती पैसे लागले? काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. कर बरं भागाकार. 3410 भागिले 1100. 3.1. 3.1. नक्की? हो. बरोबर का? नक्की. 3410 भागिले 1100 किती आलं उत्तर? 3.1. शाबास. आणि मटेरियल वायला किती रेट लागला? त्याची किंमत दिलेली आपल्याला 3960 भागिले 1800. 2.2. म्हणजे जी वस्तू आपल्याला 3 रुपये किलोने मिळत होती ती 3 रुपये 10 पैशाने घ्यावी लागली. आणि जी वाय नावाचं मटेरियल आपल्याला 2 रुपये किलोने मिळत होतं ते 2 रुपये 20 पैशाने घ्यावं लागलं. बरोबर. आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले एवढे व्हरायन्सेस. आता हे कसे कॅल्क्युलेट करायचे? सर्वात अगोदर तुम्हाला या सर्वांचे इक्वेशन माहित आहेत का? हाऊ टू कॅल्क्युलेट मटेरियल कॉस्ट व्हरायन्स ॲज वेल ॲज मटेरियल प्राइस व्हरायन्स अँड मटेरियल युसेज व्हरायन्स. हो, माहिती. बर. ही दिलेली माहिती जर आपल्याकडे अशा टेबलमध्ये असेल, आता तुम्हाला स्क्रीनवर जो टेबल दिसतोय अशा टेबलमध्ये जर असेल तर हे एक्झाम्पल सोडवायला सोपं होईल का अवघड होईल? सोपं होईल. मग मला सांगा पहिल्यांदा काय सूत्र आहे मटेरियल कॉस्ट व्हरायन्स? मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. मटेरियल कॉस्ट व्हरायन्स. एक मिनिट हा, मला थोडंसं फॉन्ट मोठा करू दे.
बर मटेरियल कॉस्ट व्हरायन्सचं सूत्र काय? स्टँडर्ड क्वांटिटी स्टँडर्ड क्वांटिटी. नक्की इंटू कॉस्ट व्हरायन्स काढण्यासाठी काय करतो आपण? या पहिल्या दोघांचा गुणाकार वजा दुसऱ्या दोघांचा गुणाकार. हां काय इक्वेशन आहे म्हणते? स्टँडर्ड क्वांटिटी इंटू स्टँडर्ड प्राइस हां मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी इंटू ऍक्च्युअल प्राइस. हे सूत्र लक्षात आलं तुमच्या? हो. बर समजा मला मटेरियल प्राइस व्हरायन्स काढायचा आहे. कोणता व्हरायन्स? मटेरियल प्राइस प्राइस व्हरायन्स. मटेरियल प्राइस व्हरायन्स शोधण्यासाठी मला काय करावं लागेल? इथे रेट नाही, इथे काय असेल? प्राइस असेल है ना. प्राइस असेल. रेट कुठं असतो? लेबर व्हरायन्सला असतो रेट. रेट कुठं असतो? लेबर व्हरायन्सला. मग सांगा प्राइस व्हरायन्स काढायचा आहे तर काय सूत्र येईल रे? मी आता दोन प्राइस पाहणार. दोन प्राइस कोणत्या कोणत्या आहेत माझ्याकडे? स्टँडर्ड प्राइस आणि ऍक्च्युअल प्राइस. मग स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल प्राइस. स्टँडर्ड प्राइस मायनस ऍक्च्युअल प्राइस आणि त्याला इंटू करणार मी. त्या दोन प्राइसच्या मध्ये कोण आहे? ऍक्च्युअल क्वांटिटी. ऍक्च्युअल क्वांटिटीने त्याला काय करणार? मल्टिपल करणार. आलं लक्षात? आणि तिसरा कोणता व्हरायन्स राहिला आता? मटेरियल युसेज व्हरायन्स म्हणजे क्वांटिटीचा. इथे पण मी सेम करणार. युसेज म्हणजे क्वांटिटीशी रिलेटेड आहे. दोन क्वांटिटी कोणते दिसतात मला? स्टँडर्ड क्वांटिटी ऍक्च्युअल क्वांटिटी. काय करणार मी? पहिल्यांदा स्टँडर्ड क्वांटिटी घेणार मायनस ऍक्च्युअल क्वांटिटी. बरं आणि त्याला इंटू करणार काय? त्याच्यामध्ये कोण आहे? दोन क्वांटिटीच्या मध्ये कोण आहे? स्टँडर्ड प्राइस. शाबास. स्टँडर्ड प्राइसने त्याला मी मल्टिपल करणार. लक्षात आलं का? हो. आता मला सांगा सर सूत्र माहिती आहेत परंतु इथल्या ज्या फिगर आहेत इथल्या हे आकडे मला माहिती झाले पाहिजे ना. हो हो. सांगा मग. तुम्हाला ऍक्च्युअल क्वांटिटी दिलेली आहे. ऍक्च्युअल क्वांटिटी किती कन्झम्पशन आली? ऍक्च्युअल क्वांटिटी हे बघा इथं किती 500 युनिट आहे ना. युनिट्स आहे. हे बघा त्यांनी जी स्टँडर्ड क्वांटिटी दिली, स्टँडर्ड क्वांटिटी प्रश्नाची सुरुवात पहा. स्टँडर्ड क्वांटिटी दिलेली आहे किती युनिटसाठी? 1 युनिटसाठी. 1 युनिटसाठी किती दिले? 2 किलो दिले ना. एका युनिटसाठी किती दिलं? 2 किलो. आता मी इथं खाली काय करतो? इथे खाली काय करतो पहा. इथे खाली वर्किंग करतो मी. कॅल्क्युलेशन ऑफ काय? स्टँडर्ड क्वांटिटी. मला सांग फॉर 1 युनिट ऑफ प्रोडक्ट. नीट समजून घ्या बरं का. प्रोडक्ट आहे किती वस्तूसाठी? एका वस्तूसाठी. सांग मटेरियल कोणतं दिलं त्यांनी? एक्स ना. हो. मटेरियल एक्स किती रिक्वायर्ड आहे? 2. हा प्रश्नामध्ये बघा किती किलो आहे? 2 किलो. 2 किलो. बघा नीट समजून घ्या बरं का. किती केजी? 2 केजी. 2 केजी. बरोबर. मग मी पुढे काय लिहितो? सो फॉर किती केजी मला बनवायचं आहे? 500 युनिट्स. हा 500 युनिट्स ऑफ प्रोडक्ट ए. मग मला मटेरियल किती लागेल ग?
मटेरियल 1,000. मटेरियल मटेरियल एक्स रिक्वायर्ड. बघा 1,000. एका वस्तूला जर 2 किलो तर 500 वस्तूला किती? 1,000. हा म्हणजे 2 kg इंटू 500 युनिट्स 500. बरोबर किती आले मग ते? 1,000. 1,000 kg. 1000 kg. हम्म. बरोबर ना? हो. म्हणजे 1000 kg ही काय झाली माझी? ही झाली माझी स्टँडर्ड क्वांटिटी. काय झाली? स्टँडर्ड स्टँडर्ड. क्वांटिटी. कोणत्या प्रोडक्टची? एक्स मटेरियल. मग 1000 kg. पाहित आलं 1000 kg. कळले का? 1000 kg कसे आले कळाले का? हो. आणि प्राइस किती दिलेली आहे त्याची पर केजीची? पर केजीची प्राइस तर दिलेली आहे आपल्याला 3 रुपये. 3 है रुपये. का नाही? मग मी इथं लिहून टाकतो ₹3 पर केजी. है का नाही? हो. आता सिमिलरली मटेरियल वायचं पण तसंच करू आपण. सांगा बरं, मटेरियल वाय एका युनिटसाठी किती किलो लागतंय? 4 kg. हा म्हणजे मला सेम टू सेम इथे आपण काय केलं? स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल. मटेरियल कोणतं घेतलं? एक्स घेतलं ना? बरं. हो. आता सिमिलरली मला सेम कॅल्क्युलेशन करायचं आहे मटेरियल वायचं. ओके. आता मी मटेरियल वायचं कॅल्क्युलेशन करतो पहा. सांगा इथे मटेरियल वायला काय काय एडिट करावं लागेल मला? मटेरियल वाय किती रिक्वायर्ड लागतंय? 4 kg. 4 kg. बरोबर. मग मटेरियल वाय किती लागेल? 4,000. ते आपलं 2,000. 2000. हे कळाले का? 2000 कसे आले? हो. 2000 कसे आले कळाले का? हो. ठीक आहे. म्हणजे हे इथं 2000 kg आलं. काय रेट आहे त्याचा? 2 रुपये 2 2. रुपये. हा रेट त्यांनी दिलेला आहे ना क्वेश्चन मध्ये? हो दिलाय. ओके. आता ऍक्च्युअल क्वांटिटी किती लागली इथे? ऍक्च्युअल क्वांटिटी तर रेडी दिलेली आहे आपल्याला. हो. किती? 1,100. 1100 आणि 1800 kg. मग इथे ऍक्च्युअल क्वांटिटी मी लिहून टाकतो 1100 kg. 1100 kg आणि 1,800 kg. हां आणि 1800 kg. आणि आता इथं प्राइस आपल्याला शोधावी लागेल. मग मी पुन्हा लिहितो आता काय? प्राइस. हां कॅल्क्युलेशन ऑफ. हे मुलांना बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम समजत नाही. ॲक्च्युअल प्राइस. ओके. आता त्यांनी दिलेली ॲक्च्युअल प्राइस पहा. ॲक्च्युअल प्राइस पहा कशी दिलेली आहे त्यांनी. ॲक्च्युअल प्राइस कशी दिलेली आहे? ॲक्च्युअल प्राइस ऑफ मटेरियल एक्स घेऊ पहिल्यांदा आपण. ठीक आहे. हो. सांगा बरं मटेरियल एक्सची ॲक्च्युअल प्राइस किती दिली त्यांनी? क्वेश्चन मध्ये पहा. त्यांनी टोटल कॉस्ट दिलेली आहे किती? 3,410. किती व किती किलोसाठी? 1,100 हा. किलोसाठी. मग इथे बघा जरा, इथे त्यांनी दिलेली प्राइस काय फॉर 1100 kg. त्याची प्राइस किती दिली? किती प्राइस दिलेली? 3,000. 3,410 रुपये. दिसले का?
3,410 रुपये. मग खालच्या ओळीवर आपल्याला काय करायचं आहे? सो फॉर 1 kg 1 kg साठी किती रुपये येईल? काय करावं लागेल मला? क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग त्याचा आन्सर किती येतं? 3.1. आन्सर इज इक्वल टू 3.1. म्हणजेच 3 रुपये 10 पैसे. शबास, 3 रुपये 10 पैसे. हे कळालं का? हो. ओके. मग इथे मला लिहायचे किती रुपये? 3.10. ओके. ओके. सिमिलरली आता हेच मला कॅल्क्युलेशन करायचं आहे मटेरियल कोणत्या बाबतीत? वाय. मटेरियल वायच्या बाबतीत. सांगा मटेरियल वायच्या बाबतीत मग काय करावं लागेल मला आता? मटेरियल वाय 1,800 किती रुपये? बरं, इथं मला एक्सच्या अगोदर वाय करू द्या. 1,800. 800 साठी किती दिले त्यांनी? क्वेश्चन मध्ये पहा. 3,960. 3,960 रुपये. 3,960 रुपये. मग 1 kg साठी किती? काय आन्सर येईल सांगा? 3.2. 2.2. 2.2. 2. हे आलं का? 2.2 कळालं का? कसं आलं? 2.2 कुठे लिहायचे मला? मस्त. 2.2 झालं का? म्हणजेच 2 रुपये 20 पैसे बरं काय? हॅलो. हां. हो. मग आता सांगा पटापट. आता हीच इन्फॉर्मेशन टाकून आपण हे सूत्र वापरून तुमचे आन्सर येणार का नाही आता? हो येणार. सांगा चला पटापट आता. मग चला पहिल्यांदा कोणता व्हरायन्स काढायचा आपल्याला? मटेरियल कॉस्ट. सांगा मग. एक्स घ्यावं लागेल का पहिले? सांगा पटकन. गुणाकार किती गुणिले किती? 1,000 गुणिले 3. 1,000 गुणिले 3 मायनस 1,100 गुणिले 3.10. 1,100 गुणिले 3.10. ओके. सांग बरं याचे उत्तर किती आले? 3,000 वजा 1,100. करा कॅल्क्युलेशन करा पटकन कॅल्क्युलेटरवर. 10. 1,100 किती गुणिले किती करायचंय मला? किती गुणिले किती करायचंय मला? 1,100 गुणिले 3.10. कर ना मग. 1,100 गुणिले 3.10. 3,410. बरं 3,410 जे ऑलरेडी दिलेलंच होतं ना. काय आन्सर आलं याचं? हो. काय आन्सर आलं याचं? 410. मायनस मध्ये आलं का प्लस मध्ये आलं? मायनस. मायनस मध्ये. किती? 410. बरोबर. 410. मग याला हो. आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण ₹410 ब्रॅकेटमध्ये फेवरेबल लिहायचं का ॲडव्हर्स लिहायचं? फेवरेबल कसं काय आलं? मायनस मध्ये आलं ना. तू नव्हती की लेक्चरच्या वेळेस? नव्हते. हा. मग याला फेवरेबल म्हणायचं का ॲडव्हर्स म्हणायचं? निगेटिव्ह आन्सर आलं तर ॲडव्हर्स, पॉझिटिव्ह आलं तर फेवरेबल. हा. कळलं का? हो. बर आपण व्हेरीफाय पण करू आपण हे. ठीक आहे. नंतर आता कोण शोधायचा? मटेरियल प्राइस व्हरायन्स.
सांगा प्राइस व्हरायन्स किती लिहायचं पहिल्यांदा. स्टँडर्ड प्राइस किती आहे. 3. अरे एक मिनिट, हे झालं फक्त आता एम सी व्ही ऑफ मटेरियल मटेरियल एक्स झालं ना तशी, हो. आहे का नाही. हो. अजून मटेरियल वाय पण काढायचं ना आपल्याला. हम्म. मटेरियल एक्स नंतर काय घ्यायचं आता, मटेरियल वाय. सांगा मग मटेरियल वायच्या पण व्हॅल्यू टाकायच्या मला. सांगा पटकन, किती गुणिले किती. 2000 गुणिले 2. हा बर, आता इथे मला घ्यायचं 2000 गुणिले 2 मायनस 1800 गुणिले 2.2 बरोबर. सांगा मग, सांगा अमाऊंट व्हॅल्यू सांगा. 4000 मायनस 3960. 3960. किती आन्सर आलं घ्यायचं. किती आले रुपये 40. आता या ₹40ला फेवरेबल लिहायचं का ॲडव्हर्स लिहायचं. फेवरेबल म्हणजे एफ लिहायचं. कळलं का. बर, त्यानंतर आता एम सी व्ही ऑफ मटेरियल एक्स. सांगा इथं मटेरियल एक्स पहिल्यांदा एस पी किती आहे 3 आणि ए पी किती आहे 3.10. आणि त्याला मधल्याने गुणायचं 1100ने, म्हणजे 3 वजा 3.10 गुणिले 1000. सांग बरं किंमत. मायनस 0.10 बरोबर का गुणिले 1100. सांग बरं आन्सर मायनस मध्ये येईन का प्लस मध्ये येईन. आता मायनस मध्ये येते म्हणजे 110 आलं ना. हो. त्याला ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं ऍडव्हर्स म्हणायचं. आलं लक्षात. हो. आणि हाच मटेरियल प्राइस व्हरायन्स मला कशाचा काढायचा पुन्हा. मटेरियल प्राइस व्हरायन्स ऑफ वाय बरोबर ना. हा सांगा पटकन किमती काय घ्यावं लागेल बघा बरं. 2 वजा 2.20 गुणिले 1800. हा सांग पटापट चल. 2 वजा 2.20 गुणिले 1800. सांगा पटकन किती आला आन्सर. मायनस 2.20 नाही सॉरी मायनस 360. 0.20 ना इंटू 1800 किती आलं मग आन्सर. 360. 360 आलं. हे फेवरेबल का ऍडव्हर्स. ऍडव्हर्स. निगेटिव्ह आलं ना. निगेटिव्ह आलं का आन्सर त्याला ऍडव्हर्स म्हणतात. आता एम यू व्ही ऑफ मटेरियल एक्स. एम यू व्ही शोधण्यासाठी काय घ्यायचं आपल्याला क्वांटिटी. 2 क्वांटिटी पहा बरं कोणत्या कोणत्या क्वांटिटी आहेत आपल्याकडे. 1000 kg ऍक्च्युअल क्वांटिटी 1000 वजा 1100 गुणिले 3 बरोबर ना. 1000 वजा
1100 गुणिले 3. सांग किती आन्सर आलं? -100 गुणिले 3. किती आन्सर आलं? 300. काय आलं? मायनस मध्ये आलं ना? हॅलो हो. हां. आणि आता MUV ऑफ मटेरियल कोणता? Y. वाय. सांग बरं मटेरियल वायचं क्वांटिटी काय काय? 2000 आणि 1800 गुणिले 2. आणि गुणिले 2. बर. 2000 वजा वजा 1800 1800 गुणिले 2. किती आला आन्सर? -200 गुणिले 2. किती आला आन्सर? सर मायनस कसं काय नाही 200? अरे मायनस नाही येत, 200 येतं नाही का? म्हणजे इथे 400 आलं. वरती मायनस आलं तर बरोबर. हां, म्हणजे आता हा 400 काय आला सांग बरं? ॲडवर्स का फेवरेबल? फेवरेबल. फेवरेबल. शाबास. इथपर्यंत आलं का? हो. आपले तिन्ही पण व्हरायन्स काढून झालेले आहेत. आता त्यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलं? ते व्हेरीफाय म्हटलं का? व्हेरीफाय. ते व्हेरीफाय कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. व्हेरीफाय करण्यासाठी काय करायचं इथे दाखवतो तुम्हाला मी. आता त्यांनी सांगितलं व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन करताना काय करायचं? पहिल्यांदा घ्यायचा MCV. MCV इज इक्वल टू MPV प्लस MUV. बस, याला म्हणतात व्हेरिफिकेशन. ठीक आहे. हो. मग सांगा बरं आता पहिल्यांदा काय करू आपण? फॉर मटेरियल X सांग. MCV किती आला मटेरियल X चा? 410. 410. मग इथं घेतला मी. तर व्हेरिफिकेशन आपण असं करतो ना. सांगा पहिल्यांदा 410 आला का? 410 काय आलेला आहे? तो F आलेला आहे. बरोबर. ॲडवर्स आहे. बरं, पाहून घेतो आपण. हां, ॲडवर्स. मग MPV किती आलेला आहे? 110 ॲडवर्स आहे का? हो आहे. हां, प्लस MUV किती आलेला आहे? 300 300 ॲडवर्स. बघा, 300 ॲडवर्स. ॲडवर्स. बघ बरं, हा पण ॲडवर्स, हा पण ॲडवर्स. म्हणजे दोघांची बेरीज बरोबर इकडे आहे का? पुढं हे काय डाव्या साईडला हा. 410 बरोबर 110 अधिक 300 आहे का? हो आहे. आणि सिमिलरली तुम्हाला मटेरियल X नंतर मटेरियल काय करायचंय? मटेरियल वायचं पण शोधायचंय. मटेरियल वायचं पहा बरं. काय काय आन्सर आहे सांग बरं मटेरियल वायचे? MCV किती आलेला आहे मटेरियल वायचा? 40F. मटेरियल वायचा MCV किती आलेला आहे पहा. मटेरियल वायचा MCV किती आलेला आहे? 40 फेवरेबल. इथे घेतला मी 40 फेवरेबल. 40 काय आला? फेवरेबल. बर. MPV किती आला? प्राइस व्हरायन्स किती आला मटेरियल वायचा? 360 ॲडवर्स. शाबास, 360 ॲडवर्स. बर. आणि MUV किती आला? MUV मटेरियल युसेज व्हरायन्स
400 फेवरेबल. 400 फेवरेबल. म्हणजे इथं 400 आणि फेवरेबल. बघ आता नीट बघ, ह्या दोघांचे एक ॲडवर्स आणि एक फेवरेबल आहे. एक ॲडवर्स आणि म्हणजे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. मग यांची बेरीज होईल का वजाबाकी होईल या दोघांची? तिथं बेरीज दिली ना. वजाबाकी होईल. 360 आणि 400 याच्यामध्ये मोठा कोण आहे? ॲडवर्स मोठा आहे का फेवरेबल मोठा आहे? फेवरेबल मोठा आहे. मग ते फेवरेबल इकडे आलं का बरोबर पा? हो. आलं का? याला म्हणतात व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन कोणत्या सूत्राने केलं जातं? MCV is equal to MPV plus MUV. हां, बघा परत एकदा सांगतो तुम्हाला. मी सेम टू सेम प्रॉब्लेम दिला सोडवायला, तर तुम्हाला सोडवता येईल. आता असे प्रश्न भरपूर हो. प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्ही चेक करा. किती मार्कासाठी हा क्वेश्चन पहा बरं जरा. 10 मार्कासाठी. 10 मार्क आहे. कसा सोडवायचा कळाला का? पहिल्यांदा हो. टेबल बनवून घेतला, टेबलमध्ये आकडे कसे फिल केले, त्यासाठी आपण कॅल्क्युलेशन केलं. कळालं का हे? हो समजलं. आता मला सांगा, मी प्रॉब्लेम सुरू करायच्या अगोदर तुम्हाला विचारलं होतं का हा प्रश्न बघितल्यावर तुम्हाला काहीच कळणार नाही, पण आता त्या प्रश्नातलं काहीतरी कळायला लागलं. कळलं का? कळलं. याला म्हणतात स्टँडर्ड कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्टिंग इज अ टेक्निक ऑफ कॉस्टिंग. स्टँडर्ड कॉस्टिंग काय? कॉस्टिंगचं टेक्निक आहे. ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. चला मग मी तुम्हाला ना व्हॉट्सअप करतो. बाकीचे प्रश्न असे सिमिलर असणारे प्रश्न तुम्हाला देतो सोडवायला. ठीक आहे? हो. ओके. हो. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.